नमस्कार. पत्रकार बंधू आणि भगिनींना अतिशय महत्त्वाचा संदेश आणि निमंत्रण देण्यासाठी मी हा व्हिडिओ संदेश पाठवत आहे. आखातामधील युद्धानं जगात नाही म्हटलं तरी आर्थिक असेल किंवा एक भीतीचं सावट निर्माण झालेला आहे की ह्या युद्धाच्या झळा आपल्यापर्यंत पोचतील का, असं प्रत्येक देशाची भीती झाली. या युद्धामध्ये अमेरिकेनं इस्राईलनं अटॅक केल्यानंतर इस्राईलचे देशाचे प्रमुख यांचं निधन त्यात झालं. त्यानंतर 5-6 दिवस लगातार इराणनं देखील ज्या देशांनी या युद्धाला एअरबेस म्हणजेच युद्धासाठी भूमी दिली त्या देशांवर देखील त्यांनी एअरबेसप्रमाणे नागरी ज्या ठिकाणी हॉटेल्स आहेत, नागरी वस्त्या आहेत, त्या ठिकाणीसुद्धा अटॅक केले. त्यामध्ये अनेकांचे जीव गेले, जीवितहानी झाली आणि अतोनात नुकसान अनेक देशांचं झालं. दुबईसारखं शांत राष्ट्र, ज्या ठिकाणी 30 लाखाच्या वर आपले नागरिक राहत आहेत, इथे अवस्था वाईट झाली. लहान लहान मुलं इराणमध्ये, विद्यार्थी गेले. याची झळा संपूर्ण जगाला आज पोचत आहे. हा अशांततेच्या परिस्थितीमध्ये भारत देशानं आपल्या आखातात अडकलेल्या नागरिकांना आणण्याचं एक अतिशय उत्कृष्ट काम केलं. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय रिलेशन आणि डिप्लोमसी याचा फायदा आज आपल्या भारत देशाला झाला. याबद्दल केंद्र सरकारचं, भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि केंद्र राज्य सरकारचं आभार मानणे, त्यांच्या पाठीशी उभं राहणं अशा प्रसंगी हे आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. या आखातात चाललेलं युद्ध आता थांबावं, शांतता प्रस्थापित व्हावी, या सर्वच बाबी विचारात घेऊन कोणीतरी सुरुवात केली पाहिजे. म्हणून शांतता रॅलीतून आम्ही आव्हान करण्याचं ठरवलं. उद्या रविवारी 8 मार्च सकाळी 9:30 वाजता संत तुकाराम नगर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज सभामंडप पिंपरी या ठिकाणाहून संत तुकाराम नगर येथील बुद्धविहारमधील भगवान गौतम बुद्धांना प्रार्थना करून पुढं श्री गणेश मंदिरामध्ये आराधना करून पुढे हनुमंतरायाचं स्तवन करून ही रॅली पुन्हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज या ठिकाणी सभामंडपात येणार आहे. आपल्या सर्व पत्रकार बांधवांना मी विनंती करेन, प्रत्येक देशवासियाचं कर्तव्य आहे, जेव्हा जगावरती संकट आलं, देशावरती भविष्यात संकट येणार, आपल्या लहान मुलाबाळांचं भवितव्य या युद्धामुळं विस्कळीत होऊ नये, यासाठी एक जागतिक शांतता निर्माण व्हावी म्हणून उद्या ही रॅली आपण संत तुकाराम नगरमधनं काढत आहोत. पिंपरी चिंचवड शहर आणि हा एक आदर्श शहर म्हणून इथून जो हा संदेश जगात जाईल, त्यामुळे इथून सुरुवात शांतता रॅलीची झाल्यास संपूर्ण भारतात आणि जगामध्ये देखील अशा पद्धतीच्या शांतता रॅली काढून भविष्यामध्ये लवकरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, त्याचप्रमाणे इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष, इराणचे, या सर्वांनाच राष्ट्राध्यक्षांपर्यंत संदेश जाऊन हे युद्ध थांबवा म्हणून असं आपण अपील या माध्यमातून शांतता रॅलीतून करणार आहोत. रॅलीचा मार्ग सकाळी 9:30 पासून 11 वाजेपर्यंत संपुष्टात येईल. त्यानंतर सभामंडपामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली, जे निष्पाप बालकं आणि नागरिक गेले त्यांना, या युद्धात गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भारत सरकारचं, नरेंद्र मोदी सरकारच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. भारतातले नागरिक हे आव्हान त्यांना देणार आणि त्यांचे अभिनंदन करून त्यांचे आभार देखील आपण मानणार आहोत.
जेव्हा देश संकटात येतो, परक्यांच्या आक्रमणाची भीती तयार होते, तेव्हा संपूर्ण भारत एकजूट आहे, एकसंध आहे हे दाखवण्याची ही आपल्याला संधी आलेली आहे. इथून सुरुवात झाली तर संपूर्ण जगभर शांततेचा संदेश जाईल अशी मला खात्री आहे. या अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी आपण आपल्या प्रसिद्धी माध्यमासह उपस्थित राहावं आणि या देश कल्याणाच्या कार्यामध्ये समर्पित करावं स्वतःला अशी मी आपणास विनंती करत आहे. उद्या सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत आपण आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहावं आणि हा संदेश संपूर्ण जगभर जाईल अशा पद्धतीची प्रसिद्धी या शांती रॅलीला द्यावी अशी मी आपणास विनम्र विनंती करतो. उद्या सकाळी मी आपल्या सर्वांची वाट पाहत आहे. धन्यवाद.